गाइज, वेलकम बैक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आज आपण आपला इम्पॉर्टंट एससीक्यू सिरीज याचा लेक्चर 3 म्हणजेच लेफ्ट थोरॅसिक लिम्फ डक्ट म्हणजेच आपला थोरॅसिक डक्ट घेत आहोत, विच इज अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. याच्यावर मॅक्झिमम चान्सेस असतात एससीक्यू येण्याचे. ऑल्सो याच्यावर भरपूरदा एससीक्यू येऊन गेलेले आहेत. सो यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर दिस टॉपिक. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण बघूया त्याचं इंट्रोडक्शन. आता तुम्हाला लिम्फ नोड्स किंवा लिम्फ डक्ट्स बद्दल काय माहिती आहे, तर आपल्याला काही नाही माहित असलं तरी बेसिक माहिती पाहिजे. तर बेसिक माहिती मध्ये सगळ्यात आधी तुम्हाला काय माहिती पाहिजे की 2 ट्रंक असतात ज्याच्यातून लिम्फ पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होतो. ठीक आहे. फर्स्ट काय लिहू आपण, 2 इम्पॉर्टंट ट्रंक्स. कोणते असतात ते 2 ट्रंक? फर्स्ट असते राईट ट्रंक, सेकंड असते लेफ्ट ट्रंक. इझी टू रिमेंबर. राईट लिम्फॅटिक ट्रंक आणि इथं काय असणार आहे, लेफ्ट लिम्फॅटिक इथं ट्रंक. एवढा कॉन्सेप्ट तुमचं क्लिअर झालं. त्यानंतर आपण नेक्स्ट याच्यावरती येऊ. आता इंट्रोडक्शन मध्ये आपण अजून काय बघू शकतो ह्याच्यात, ही लार्जेस्ट लिम्फॅटिक वेसल ऑफ दी बॉडी असते. काय असते? व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तुम्हाला हा एमसीक्यू साठी विचारतात. काय लिहिणार अजून इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही? लार्जेस्ट लिम्फॅटिक वेसल. म्हणजे जरी राईट आणि लेफ्ट जरी असला तरी राईट आणि लेफ्ट मधून लेफ्ट काय आहे, ही सगळ्यात मोठी आहे. प्लस अजून एक पॉइंट तुम्ही इथे लिहू शकता, इट इज द मेन कलेक्टिंग डक्ट ऑफ लिम्फ. काय लिहिणार? मेन कलेक्टिंग डक्ट ऑफ लिम्फ. इथं मी ऍड करते मेन कलेक्टिंग डक्ट. सो इथे 3 पॉइंट्स तुम्हाला लिहिणं अपेक्षित असणार आहे इंट्रोडक्शन मध्ये. फर्स्ट काय लिहिणार, 2 इम्पॉर्टंट ट्रंक्स असतात, राईट आणि लेफ्ट, कोणत्याही लिम्फला सप्लाय करण्यासाठी बॉडीमध्ये. त्यातली जी लेफ्ट आहे तिला काय आपण म्हणू, लार्जेस्ट लिम्फॅटिक वेसल. ऑल्सो इट इज द मेन कलेक्टिंग डक्ट. हे 3 पॉइंट्स लिहिले की आपण येणार आता एक्सटेंट वरती. तर एक्सटेंट वर लक्षात ठेवायची, ही कशी जाते, ही खालून वर जाते. कसं लक्षात ठेवायचं, ही खालून वर जाते. ठीक आहे. म्हणून याची स्टार्टिंग टू एंड कसं लिहायचं, सिस्टर्ना चिली. आता सिस्टर्ना चायली काय मी तुम्हाला दाखवते. आता कोणी याला सिस्टर्ना चिली म्हणतात, कोणी चायली म्हणतात, तुम्ही तुमच्या हिशोबाने बोलू शकता याला. सो ही स्टार्ट होते सिस्टर्ना चायली किंवा चिली पासून टू दी लोअर एंड ऑफ दी नेक. ठीक आहे. टू लोअर एंड ऑफ दी नेक. आता एक्झाम मध्ये क्वेश्चन काय असते की ही स्टार्ट सिस्टर्ना चायली, तर सिस्टर्ना चायली एक्झॅक्टली पॉइंट कुठे असतोय, तर हा L2 म्हणजे काय, लंबार सेकंड वर्टेब्राच्या अप्पर बॉर्डरवर असते. कुठं? लंबार सेकंड वर्टेब्राच्या अप्पर बॉर्डरवरती काय प्रेझेंट असते, आपला सिस्टर्ना चायली. सिस्टर्ना चायली प्रेझेंट असते आणि तिथून ते कुठपर्यंत जाते, लोअर एंड ऑफ दी नेक, नेकच्या लोअर एंड पर्यंत. आता लोअर एंड ऑफ दी नेक जे असते ते अराउंड C7 वर्टिब्राच्या जवळ असते. ठीक आहे. त्याच्यापेक्षा ऍक्च्युअली थोडं अप्पर साईडलाच असते, पण अराउंड म्हणू शकतो. तर याच्यात काही अप्रॉक्सिमेशन नाहीये. पण हा जो एमसीक्यू आहे हे तुम्हाला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असते एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. क्लिअर. त्यानंतर लेंथ किती असते, 18 इंचेस विच इज इक्वल्स टू 45 सेंटीमीटर्स. इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे परत. 18 इंचेस विच इज इक्वल्स टू 45 सेंटीमीटर्स. आता परत याच्यामध्ये एक स्पेसिफिक आपल्याला याद दिसते तुम्हाला, ही जी आहे ही ग्रीन जी तुम्हाला दिसते, दॅट इज नोन एज द सिस्टर्ना चायली. सॉरी, दॅट इज नोन एज द लेफ्ट थोरॅसिक लिम्फॅटिक डक्ट. आता द इम्पॉर्टंट थिंग इज दिस इज इट स्टार्ट पॉइंट. इथून स्टार्ट होते. आपण बघा एक्सटेंट मध्ये बघितलं होतं सिस्टर्ना चायली, तर दिस इज द सिस्टर्ना चायली, तुम्हाला दिसत असेल इथे. आता इथून ही कुठे जाती, वरती इथपर्यंत अराउंड जाती. ही लेफ्ट जुगुलर लिम्फॅटिक डक्ट आणि सबक्लेवियन दिसत आहे ना, याच्या एक्झॅक्टली सेंटरला ही ओपन होते, असं म्हटलं तरी चालेल. एक्झॅक्टली सेंटरला जवळ ती ओपन होते. तर असं ही जे पूर्ण तुम्हाला हा पाथ दिसतोय म्हणजे हा कशाचा आहे, तर लेफ्ट लिम्फॅटिक डक्टचा आहे असं म्हटलं तरी
चालेल. आता मी तुम्हाला इथं मेन दाखवत काय होती, तर लेंथ जी आहे 18 इंचेस 45 सेंटीमीटर्स त्याचा पाठ करण्याचा भाग आहे. पण जर तुम्ही इथं बघितलंय तर इथं तुम्हाला एक बीडेड अपीअरन्स दिसेल. आता बीडेड अपीअरन्स म्हणजे काय तर ते पण दाखवते तुम्हाला. हे बघा असं 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 असं. दिस इज नोन एज द बीडेड अपीअरन्स. बीड म्हणजे काय, ते नॉर्मल भाषेत आपण म्हटलं तर मनी, तर जसं मोती अटकल्यासारखे बीडेड अपीअरन्स. तसं का दिसतं, कारण की याच्यामध्ये खूप सारे काय प्रेझेंट असतात, व्हॅल्व प्रेझेंट असतात. ही एक ल्युमेन असते. ल्युमेन म्हणजे काय, पाईप सारखं, मधून काय असतं, पोकळ असतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये ना खूप सारे व्हॅल्व प्रेझेंट असतात. व्हॅल्व काय असतात, ते लिम्फला थांबवण्याचं कार्य करतात. म्हणजे एक वेळा पुढे गेलं तर ते लिम्फ परत मागे आलं नाही पाहिजे, तो काम कोण करतो, व्हॅल्व करतो. तर खूप सारे व्हॅल्व प्रेझेंट असल्यामुळे इथं काय असते, ते बीडेड अपीअरन्स आलेला असतो. हे गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे, हे विचारतात. ठीक आहे. तर आतापर्यंत ह्या स्लाइडवर आपण काय बघितलं, इंट्रोडक्शन बघितलं, एक्सटेंड कुठून, सिस्टर्ना चायली टू द लोअर एंड ऑफ द नेक, आणि लेंथ बघितलं 18 इंचेस विच इज 45 सेंटीमीटर्स. आणि त्यात आपण अजून एक पॉइंट काय बघितला लेंथ मध्ये, की इट हॅज बीडेड अपीअरन्स. ठीक आहे. इथपर्यंत आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. इथं तुम्ही लिहू शकता, इट हॅज बीडेड अपीअरन्स due to presence of many valve in the lumen. ठीक आहे. इथपर्यंत कॉन्सेप्ट आय होप क्लिअर झाला असेल. नेक्स्ट घेऊया आपण आता. नेक्स्ट आहे कोर्स अँड एरिया ऑफ ड्रेनेज. आता बोथ आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता मी तुम्हाला कोर्स दाखवते सगळ्यात आधी. कोर्स म्हणजे काय, ते कुठून कुठपर्यंत कसं कसं जातं त्याला आपण म्हणू कोर्स. ठीक आहे. सो ते आपण लिहिण्यासाठी आता एक कलर मी सिलेक्ट करते, म्हणजे तुम्हाला समजेल. फर्स्ट त्याची स्टार्ट पासून लिहावं लागेल टू एंड पर्यंत. तर स्टार्ट कुठून स्टार्ट झालं होतं, ते सिस्टर्ना चायली पासून. तर फर्स्ट इथं मी लिहिते, तुम्ही पण हाच फ्लो चार्ट काढला तरी चालेल. सिस्टर्ना चायली हे काय त्याचं ओरिजिन आहे, किंवा तुम्ही लिहू शकता वेअर इट बिगिन्स. ठीक आहे. आता तुम्हाला जर डायफ्राम आठवत असेल, मी जेव्हा तुम्हाला शिकवलं होतं, तर डायफ्राम मध्ये काही ओपनिंग्स असतात. आता जिथं एओटाची ओपनिंग असते त्याच्याच शेजारी एक छोटी ओपनिंग असते, एओटाच्या शेजारी, एओटल ओपनिंगच्या शेजारी. त्याला काय कशाची ओपनिंग असते, ते लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट साठी ओपनिंग असते. तर म्हणून इथून इथं याच्या खाली आपण काय लिहिणार, इट एंटर्स इनटू द थोरॅक्स. ठीक आहे. इट एंटर्स द थोरॅक्स थ्रू द एओटिक ओपनिंग. बरोबर. एओटाच्या शेजारी होती डायफ्राम मध्ये, त्या ओपनिंगच्या थ्रू ही काय आली, कुठे आली, थोरॅक्स मध्ये आली. आता जसंच ते थोरॅक्स मध्ये एंटर करेल, सगळ्यात आधी काय भेटणार आहे त्याला, आता ते लंग्स मध्ये तर नाहीये, ते सेंटर लाईन मध्येच आहे. एवढं तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. आता आपण इथंच एक्झाम्पल करू बघा. ही सिस्टर्ना चायली आहे, इथून ते स्टार्ट झालेलं आहे असं कन्सिडर करू. इथे इथे आलं, इथे ते आता थोरॅक्स मध्ये त्यांनी एंटर केली. आता थोरॅक्स मध्ये ती एंटर करताना ती मध्ये, तर म्हणून लंग्स वगैरे तर येणारच नाही. इथं काय असते, हार्ट असतो, पण हार्टच्या शेजारी पण काही असतो. तुम्हाला जर आठवत असेल तर मी तुम्हाला कॉन्सेप्ट शिकवलाय, त्यालाच आपण काय म्हणू, मीडियास्टिनम. करेक्ट. सो इट एंटर्स वेअर इनटू दी मीडियास्टिनम. त्यालाच आपण काय म्हणू, आता अँटेरियर नाही, पोस्टेरियर आहे की मिडल आहे, कसं समजेल, जे अप्पर आणि लोअर मीडियास्टिनम असते. करेक्ट. किंवा त्यालाच आपण सुपिरियर अँड इन्फिरियर. आता इन्फिरियर मध्ये इन्फिरियर मीडियास्टिनम इज ऑल्सो डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, अँटेरियर, मिडल अँड पोस्टेरियर. आता मिडल मीडियास्टिनम मध्ये कोण प्रेझेंट असतं, आपला हार्ट प्रेझेंट असतो. तर हा जो लिम्फॅटिक डक्ट आहे, आता हे पण आपल्याला माहिती की जे एओटिक ओपनिंग असते ती कुठे असते, पोस्टेरियर मीडियास्टिनम मध्ये असते. तर ही जी आहे ही पण कुठे एंटर करते, आपल्या पोस्टेरियर मीडियास्टिनम मध्ये. ठीक आहे. ती वरती वरती कुठपर्यंत आली, आतापर्यंत फक्त पोस्टेरियर मीडियास्टिनम पर्यंत आली. आता एक स्पेसिफिक हायलाइट आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचंय, अराउंड 5th thoracic vertebra. 5th thoracic vertebra जवळ ती काय करते, एक शार्प टर्न घेते.
फ्रॉम राईट साइड टू लेफ्ट साइड. ठीक आहे, हा शार्प टर्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. काय घेते इथं? शार्प टर्न. कुठून कोणत्या साईडला घेते? फ्रॉम राईट टू लेफ्ट साईडला. इथपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, हा शार्प टर्न बद्दल तुम्हाला एमसीक्यू बऱ्याचदा एक्झाम मध्ये आलेला आहे. आता त्यापुढे काय आहे, कशामध्ये एंटर करेल? आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सुपिरियर अँड इन्फिरियर मीडियास्टिनम. आता ती इन्फिरियर मीडियास्टिनमचा पोस्टिरियर पार्टला होती, तर आता वर कुठे जाणार आहे? सुपिरियर मीडियास्टिनम मध्ये. आता जेव्हा ती सुपिरियर मीडियास्टिनम मध्ये आली, त्याच्यानंतर वरती कोण आहे? सुपिरियर मीडियास्टिनमचा वर नेक आहे. एवढं क्लिअर आहे? नाव आता कुठे जाणार आहे? नेक. आता पण नेक जाताना ओपन होण्याच्या आधी एक आर्च असतो, तो आर्च असतो C7 ला. नेक मध्ये C7 ला ती एक काय घेती? आर्च घेती. आर्च म्हणजे काय? आता आर्च ऑफ एओर्टा माहिती आहे ना तुम्हाला? एक असं कर्व असते, बेसिकली असा टर्न असतो. तर तसंच C7 जवळ ती काय करते? एक आर्क घेती. आणि आर्क घेतल्यानंतर ती लेफ्ट सबक्लेवियन वेन and internal jugular vein ह्या दोघांच्या जंक्शनला, जंक्शन म्हणजे काय? हे दोघं जिथं मीट होतात तिथं जाऊन काय होती? ओपन होती. कोण? आपलं थोरॅसिक डक्ट, लेफ्ट थोरॅसिक डक्ट. आता मी तुम्हाला परत एक्सप्लेन करते म्हणजे तुम्हाला समजेल. आता हे आपण बघितलं, आता आपण हेच डायग्राम मध्ये बघू. एवढं स्पेसिफिक तुम्हाला दिसणार नाही, पण बऱ्यापैकी दिसून येईल. ठीक आहे, आता सगळ्यात आधी आपण इथून स्टार्ट करू. सिस्टर्ना चायलीमध्ये गेली, स्टार्ट झाली. ती इथून थोडी वरती आली, इथं डायफ्रामला पियर्स केलं. ठीक आहे, ह्या लेवलला तिने डायफ्रामला पियर्स केलं. कुठे? एओटिक ओपनिंगच्या जवळ. परत एओटिक ओपनिंगच्या जवळ तिने पियर्स केल्यानंतर ती अजून वर आली. कुठे आली? पोस्टेरियर मीडियास्टिनम मध्ये. पोस्टेरियर मीडियास्टिनम मधून वर कुठे गेली ती? आता पोस्टेरियर मीडियास्टिनम मध्ये तिने काय घेतलं तर टर्न घेतला होता, फ्रॉम राईट साइड टू दी लेफ्ट साइड. त्याच्यानंतर ती परत गेली वर. कुठपर्यंत आली? आता ती सुपिरियर मीडियास्टिनम मध्ये आली. सुपिरियर मीडियास्टिनमच्या वर काय होतं? नेक होती. आता ती नेक मध्ये एंटर केली. एंटर केल्यानंतर तिने काय घेतलं? एक छोटासा आर्च घेतला. आर्च म्हणजे ती अशी टर्न झाली. आता इकडे बघा, इथं तुम्हाला हा कर्व दिसत असेल, तो मी तुम्हाला राईट टू लेफ्ट सांगितला ना, हा शिफ्ट आहे तो. हा राईट टू लेफ्टचा तिचा शिफ्ट आहे. जर मी हे इरेज केलं तर तुम्हाला एक छोटासा आर्च दिसत असेल, दॅट इज दॅट शिफ्ट फ्रॉम राईट टू लेफ्ट. ठीक आहे, इथे ती एक छोटासा कर्व घेतला तिने, आणि कर्व घेतल्यानंतर इथे जे आहे कुठेतरी एक सबक्लेवियन आणि जुगुलरची काय असणार आहे? जंक्शन, जिथं दोघं अटॅच होतात तिथं ती जाऊन काय होणार आहे? ओपन होणार आहे. कोण? आपली लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट. ठीक आहे, हा तिचा कोर्स आहे, हा सगळ्यांना पाठ असलाच पाहिजे. मी खूप इझी भाषेत तुम्हाला शिकवलंय. हा एक सरळ सरळ पाठ आहे, फक्त मध्ये कोण कोण येतंय तुम्हाला ते लक्षात ठेवायचंय. त्यामध्ये एमसीक्यूचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे? एका फिफ्थ थोरॅसिक वर्टेब्रावाला ओपन कुठं होतं हे माहिती पाहिजे, आणि नेकची आर्च कुठं घेते हे माहिती पाहिजे. हे 3-4 कारण इट इज रिलेटेड टू द वर्टेब्रे. एमसीक्यू साठी तुम्हाला हे विचारलं जाऊ शकते. आता एरिया ऑफ ड्रेनेज काय ते मी इथे लिहिते. सो एरिया ऑफ ड्रेनेज म्हणजे काय? ते कोणकोणतं साईड ड्रेन करू शकतं आपल्या बॉडीचं. लिम्फ बद्दल विचारती इथं. तर लिम्फ बद्दल काय? लेफ्ट साइड ऑफ हेड, लेफ्ट साइड ऑफ इथं हेड. त्याच्यानंतर अजून काय? नेक पण करेल. हेड केलं लेफ्ट साइडचं, आता काय करेल? नेक. त्याच्यानंतर चेस्ट पण करेल लेफ्ट साइडची, कारण लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट आहे ना. तर लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट आहे तर मग लेफ्ट साइडच करेल मॅक्झिमम, ऍटलीस्ट थोरॅक्स मध्ये तरी लेफ्ट साइडच करेल. तर हेड झालं, नेक झालं आणि चेस्ट झाली. त्यानंतर लेफ्ट अप्पर लिम्ब म्हणजे पूर्ण हात जे असेल त्याला आपण लेफ्ट अप्पर लिम्ब म्हणू. करेक्ट. सो मग इथं काय असणार आहे? लेफ्ट अप्पर लिम्ब. आता जरी लेफ्ट अप्पर लिम्ब असलं तरी एक गोष्ट ध्यानात घ्या की लोअर बॉडी पूर्ण हीच ड्रेन करते, म्हणून काय लिहिणार? अँड एंटायर लोअर बॉडी. ठीक आहे, आपण काय काय लिहिलं? लेफ्ट साइड ऑफ दी हेड, नेक आणि चेस्ट, अप्पर लिम्ब तो बी लेफ्ट साइडचाच,
पण लोअर बॉडी म्हणजे दोन्ही पायाचं लिम्फ जे आहे ती कोण ड्रेन करते, तर लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट ड्रेन करते. म्हणून तुम्हाला आठवत असेल तर आता आपल्याला लिंक लागेल, इंट्रोडक्शन मध्ये लार्जेस्ट वेसल का म्हटलं होतं आणि मेन कलेक्टिंग डक्ट का म्हटलं होतं, कारण मॅक्झिमम लोअर साईडचे दोन्ही आणि अप्पर साईडचं पूर्ण लेफ्ट साईड जे आहे ती कोण ड्रेन करते लिम्फ मध्ये, तर आपली लेफ्ट लिम्फॅटिक डक्टच ड्रेन करते. हे तुम्हाला माहिती पाहिजे. लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट अँड थोरॅसिक डक्ट इज द सेम. ते स्लॅश मध्ये तुम्ही लिहून ठेवा, म्हणजे एक्झाम मध्ये क्वेश्चन आले तर तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. सो आय होप तुम्हाला आता इथं कोर्स आणि इथं तुम्हाला एरिया ऑफ ड्रेनेज सुद्धा समजला असेल. त्यानंतर ट्रिब्युटरीज इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्ही लिहिलं तर वेल अँड गुड, चांगले मार्क्स भेटतात. नाही लिहिलं तर डू नॉट पॅनिक. ठीक आहे, मी तुम्हाला ट्रिब्युटरीज सांगून देते. आता ट्रिब्युटरीज काय असणार आहे, याचे मेजर दोन ठिकाणी याचे ट्रिब्युटरीज असतात. फर्स्ट इज दी थोरॅक्स. थोरॅक्स मध्ये याचे दोन इम्पॉर्टंट ट्रिब्युटरीज असतात. फर्स्ट असते पोस्टेरियर मीडियास्टिनल लिम्फ नोड्स. पोस्टेरियर मीडियास्टिनल नोड्स आणि दुसरे असते स्मॉल इंटरकोस्टल नोड्स. आता हे झालं थोरॅक्स मध्ये, पण रूट ऑफ नेक बघू आता. रूट ऑफ नेक मध्ये याचे तीन ट्रिब्युटरीज असतात. फर्स्ट असते लेफ्ट जुगुलर ट्रंक. काय म्हटलं, लेफ्ट जुगुलर ट्रंक. हे लर्न करण्याचा पार्ट, याला काही ऑप्शन नाहीये, बट खूप इझी आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं एरिया ऑफ ड्रेनेज मध्ये ते हेड आणि नेकचं ड्रेन करतं लेफ्ट साईडचं. तर इथं कोणाचं करणार आहे, ते लेफ्ट जुगुलर ट्रंक. कुठून लिम्फ आणणार आहे, तर लेफ्ट हेड अँड नेक. लेफ्ट साईडच्या हेड आणि नेक कडून जो लिम्फ येईल तो कोण घेऊन येईल, लेफ्ट जुगुलर ट्रंक घेऊन येईल आणि कुठे ड्रेन करेल, तर आपल्या मेन जे आहे थोरॅसिक डक्ट मध्ये ते ड्रेन करेल. एक कॉन्सेप्ट झाला. सेकंड इज लेफ्ट सबक्लेवियन ट्रंक. आता लेफ्ट सबक्लेवियन ट्रंक कुठून आणणार आहे, लेफ्ट चेस्ट अँड अप्पर लिम्ब. इथून काय करणार आहे, लिम्फ कलेक्ट करून घेऊन येणार आहे आणि थोरॅसिक डक्टला देऊन देणार आहे. त्यानंतर लेफ्ट ब्रॉन्को मीडियास्टिनल ट्रंक. आता हे जे आहे कुठून कुठून कलेक्ट करणार आहे, अँटेरियर ॲब्डॉमिनल वॉल, पोस्टेरियर ॲब्डॉमिनल वॉल, सुपेरियर ॲब्डॉमिनल वॉल, सगळ्या ॲब्डॉमिनल वॉलला कलेक्ट करणार आहे. लेफ्ट साइड ऑफ दी हार्ट, त्यानंतर लंग्स, हे सगळ्यांना कोण हे करणार आहे, तर आपली लेफ्ट ब्रॉन्को मीडियास्टिनल ट्रंक. असे हे तीन इम्पॉर्टंट ट्रंक आणि इथं फक्त दोन नोट्स तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. सो ह्या ठिकाणी आपलं ऑलमोस्ट म्हणू शकता एक परफेक्ट एससीक्यू तयार झालेला आहे. ऑलमोस्ट व्हेरी. जर तुम्ही हे एवढे सगळे पॉइंट्स कव्हर केले प्लस एक छान डायग्राम काढली, आय एम प्रिटी शुअर की तुम्हाला तो एक्झामिनर 5 आउट ऑफ 5 मार्क्स देणारच आहे. एक क्विक रिव्हिजन घेऊया अँड देन लेट्स रॅप अप द व्हिडिओ. ओके, सो फर्स्ट आपण सगळ्यात आधी थोरॅसिक डक्ट बघितली होती, त्याच्यात इंट्रोडक्शन बघितलं होतं. इंट्रोडक्शन मध्ये मेन कलेक्टिंग डक्ट एक इम्पॉर्टंट आहे आणि लार्जेस्ट वेसल लक्षात ठेवायचं. एक्सटेंड फ्रॉम सिस्टर्ना चायली टू द लोअर एंड ऑफ दी नेक. सिस्टर्ना चायली कुठे होतं, L2च्या अप्पर बॉर्डरला. लेंथ किती सांगितली, 18 इंचेस, दॅट इज 45 सेंटीमीटर्स. त्यानंतर कोर्स मी काय सांगितलं, पहिले सिस्टर्ना चायली, त्याच्यानंतर थोरॅसिक डायफ्रामला पिअर्स करतं, एओटिक ओपनिंगच्या शेजारी कुठे एंटर करतं, पोस्टेरियर मीडियास्टिनम. पोस्टेरियर मीडियास्टिनम मध्ये तो आर्च करतो फ्रॉम राईट टू लेफ्ट. कुठे जाते, सुपिरियर मीडियास्टिनम. परत वरती जातं नेक पर्यंत, तिथे एक आर्च घेतो C7च्या जवळ आणि ऍट जंक्शन ऑफ दी सबक्लेवियन वेन अँड लेफ्ट इंटरनल जुगुलर वेन, तिथं जो जंक्शन असतो तिथं काय असतं, आपला थोरॅसिक डक्ट ओपन होतो. क्लिअर. त्यानंतर एरिया ऑफ ड्रेनेज, हेड, नेक, चेस्ट, अप्पर लिम्ब, पण कोणत्या साईडची, लेफ्ट साईडची. करेक्ट. आणि दोन्ही लोअर बॉर्डर आपल्या पायाचे.
त्यानंतर ट्रिब्युटरीज कोण कोण आहे लिम्फॅटिक डक्टचे. ट्रिब्युटरीज मी तुम्हाला काय सांगितले, 2 लक्षात ठेवायचे, एक थोरॅक्स आणि एक रूट ऑफ नेक वाले. थोरॅक्समध्ये 2 स्मॉल इंटरकोस्टल नोड्स अँड पोस्टेरियर मीडियास्टिनल नोड्स. आणि त्याच्यानंतर आपण रूट ऑफ नेक वाले कोणकोणते बघितले, लेफ्ट सबक्लेवियन, लेफ्ट जुगुलर ट्रंक अँड लेफ्ट ब्रॉन्को मीडियास्टिनल ट्रंक. हे 3 नाव इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, एक्झॅक्टली लिम्फ कुठून आणतायत ते लक्षात नाही राहिलेलं चालेल. सो थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. ऑल दी व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम अँड फॉर मोर अपडेट्स स्टे कनेक्टेड टू अस विथ द हेल्प ऑफ इंस्टाग्राम. लिंक जे आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे. थँक यू.